गुड मॉर्निंग मित्रांनो. आता फक्त 4 दिवस राहिले आपल्या दादाच्या कुंकाला. तोपर्यंत माझ्याकडे ना आधी माझ्या भावाच्या म्हणजे मावशीचा मुलगा आहे ना त्याचं कुंकू होतं. पण आपण एक ड्रेस घेतला तर असं म्हणणं होतं की माझ्याकडे ना ही पॅन्ट होतीच ना ग्रे कलरची, 2 आहे. एक दोन्ही ब्लॅकच आहे. याच्यावर डिझाईन पण आहे अशी आणि याच्यावर थोडी डॉट डॉट अशी डिझाईन. मी याच्यावर कॉम्बिनेशन करायचं मला आणि ब्लॅक शू राहणार. जेव्हा कॉम्बिनेशन करू मग बघू, कारण की विस्तारे पण करायला लागते. म्हणती का हे नको घालू, ही पॅन्ट आहे ग्रे कलरची, ही पण नको घालू बघ, कारण की तुझ्याकडे 3 ड्रेस झाले ग्रे ग्रे. हे एक पॅन्ट आहे ग्रे, हे ब्लॅक. म्हणती थोडं वेगळं बघ, युनिक मला सांगितली ती घेऊन तुम्ही अशा अशा ठिकाणून. ते अशी आणली की सुद्धा लागत नाही, चेन सुद्धा लागत नाही, कारण की हे बटन बघा कुठे येतं, हे कुठे येतं आणि हे कुठे बघा. एकदा टेलर करून बघतो, साईज जर वाढत असेल तर मग वाढून घेतो त्यांच्याकडून. फिटिंग पण एकदम व्यवस्थित बनवतो आणि प्रेस धुवून मग काय आता हेच घालतो मी. मला काय जास्त कपड्यांची आवड नाही. फारचे वाजले 12:30 आणि गौरीला आता परत पाणी पाजायला 10 वाजता पाजलं तर आता परत किती आता तिथून झोली पका क्यों ना सुने तू मेरी पुकार, कब से खड़े हैं झोली पका मेरी पुकार, क्यों ना सुने तू. जात आहे ना, वाजले आहेत 3:30 आणि शिव महापुरांची कथा चालू आहे. मी कथा बघतोय, कारण कॉफी राईड येईल म्हणून ना मी थोडीच दाखवल, कारण की लगेच कॉफी राईड येऊन जातोय. मला अर्धीच कथा दाखवू शकतो. कथा, कारण की कथा म्हणजे खूप इम्पॉर्टंट. आता शिव महापुरांची कथा संपलेली आहे, विराजमान झाली आहे आणि आता चाललो आहे मी डिझेल आणि पेट्रोल आणायला. नाही, डिझेलच आणायचंय, कारण की आपल्या इकडूनच डिझेल आहे ना कुठल्या बायंगावडे स्टॉपवरला तिथं शॉर्टेज झालेलं आहे. म्हणजे आता डिझेल भेटत नाही पेट्रोल पंप, मग शॉर्टेज आहे ना, मग काय आलं गाडी येत नाही. आता मी चाललो आहे 10 मैल बसी. मी ना आमचे ड्रायव्हर अंकल आहे ना त्यांना फोन केला होता, ते बोलले इकडे चालू आहे. मग आता 10 मैलवर चाललोय मी. 10 मैल पाशी पण नाही, 9व्या मैलापाशी. आता आपल्या डायरेक्टून डायरेक्ट 9व्या मैल पाशी जायला गाडीमध्ये पण टाकून आणायला लागणार, कारण की आता 4 दिवस दादाचं कुंकू येणार. नाशिकला कुठे भेटतं का नाही काय सांगता येत नाही. मग आपण पहिले आपली गाडी फुल करून बाकीचं पुढलं, कारण की डिझेल शिवाय गाडी हलणार नाही. आता जाऊ आता पटकन आपण, कारण की आता खाणं सोडायचं ना, त्याच्यामुळं नाही सकाळीच खाणं सोडून झालं असतं, पण मग डिझेल नव्हतं ना भेटत, त्याच्यामुळे मग ते थोडा प्रॉब्लेम झाला. मग आता पटपट जाऊन पटपट घेऊन. आता किती वाजले, नेमकी 5:30 वाजता पण लाईट जाती. आता 4:25 झाली आणि 5:30 वाजता लाईट जाती. पटकन जाऊन पटकन घेऊन येतो. आता डायरेक्ट पेट्रोल पंप बसला लागला आपला 10 मैलचा. आता तिकडून जाऊ पटकन. म्हणजे बाबा गिअर चेंज करायचा. हे बघा इकडे ना उठण पुलाचं काम चालू आहे सगळं. ह्या 9व्या मैल म्हणते याला. आता इकडून आपल्याला जायचं आहे खाल्ल्या साईडला. चला, इकडे गाडी नाही तिकडे गाडी नाही, बरं झालं गाडी नव्हती. पटकन जाऊ पेट्रोल पंपाशी. आता थोडस आपली मंजिल थोडं राहिली आहे. इंडियन ऑइल आलेला आहे आपली मंजिल. बाबा इकडे नको, फक्त शॉर्टेज नको व्हायला फक्त इकडे पण. डिझेल बाबा, डिझेल दाखवत दादा. डिझेल कुठे आहे दादा? डिझेल हा इथेच. इकडं पण थोडीफार गर्दीच आहे, इकडे गर्दी. आता बघू कवा नंबर लागतो कवा नाही. आपल्याला डिझेल इकडं आपण ए बाबा 1000 रुपयाचं गाडीत टाकलं आणि 600 रुपयाचा डब्यात घेतलं. 20 लिटर डबा पाहिला का. आता निघू पटकन घरी, आणि खाणं सोडायचं. परत लाईट जायला गेली ना परत ताण व्हायचा. उड्डाणपुलाची कामं चालू आहे. इकडून 10 मैल पण 1 वे राहील. आता 1 वेनेच जायला लागेल.
पाठीमागून नुसते ओव्हरटेक करीत आहे. ठोकला असतो माहिती की गाडी ही एक घेऊन ना गाडी ठोकला असतो मी पुढच्याने आरसीनं ब्रेक दाबला त्यांनी काय बाई शाने बघा अशा गाड्याला आहे त्या अचानक पुढे पण आणि आलेलो आहे काहीच. आणि माझ्याकडे ना प्रत्येक पेट्रोल पंप वाल्यांचे नंबर आहे. आता माझ्याकडे इडला शेटचा पण नंबर आहे, 10वा मैलवारला तो आहेरवाला पण याचा पण नंबर आहे, आणि जिओ पेट्रोल पंप आहे ना तो टिळकनगर पासला पण नंबर आहे. त्यांना फोन केला, ते बोलले शॉर्टेज आहे थोडंसं. म्हटलं ठीक आहे चालत. मग इकडे आम्हाला काही इकडे कॉन्टॅक्ट नव्हता इकडून जे आपल्या जाता ना खालतीला माहिती आहे इकडे मोटर चालू करायला तो, कारण की वरतीला विहिरीमध्ये पाणी टाकायचं आहे. तिथे चालू केली आणि डाऊन लाईटच नाही बा, दोन्ही ऑटो लावली आणि फीज जायला त्याच्यावाला फीज काढून लावला. फीज बाहेर विहिरीमध्ये पाणी बघू आता हँड ओव्हर करतो. पाणी बाकी तुम्ही ही जशी दिसते तशी नाही, ही खूप जास्त खोल, ही काहीतरी परस मध्ये जाते. ही आता गावात जातो पटकेन, इकडे पप्पा चालले ऑर्डर मारत काय जाताना पटकेन घरी जायचंय. आणि मोठे अन्न आहे ना माझे चुले बोलले घरी जा पटकेन, मोठी गाडी घेऊन ये, पाय धुवून ये, चांगली कपडे घाल. म्हटलं बरं. त्यांनी काय सांगितलं नाही कुठे जायचंय, आता लवकर घरी जातो. ते बोलले लवकर आहे, थोडं लवकर जायचं. बरं चालत का काय अडचण. घरी जातो पटकन कपडे घालतो, मग पटकन व्हिडिओ होणार आहे दादाचं लग्न. काय नाही आता ना आम्ही लॉन्स मध्ये ना आता घरी आलोय, म्हणजे चाललोच आपल्या मळाशी रोडला आहे. आणि आपली मेन्यू आहे ना, मेन्यू तो थोडा चेंज करायला गेलो, कारण की काहीतरी इश्यू झाला होता मेन्यू मध्ये. पण त्यांनी काहीतरीच ठेवलं होतं, पण नंतर आहे ना मग ते पनीर टिक्का, पनीर मसाला हे असं ठेवलं, आणि गुलाबजामुन ठेवले, रसमलाई ठेवले, आणि अजून काहीतरी एक आहे काजू रोल म्हणून काहीतरी एक आहे ते ठेवले. तेवढ्यासाठी आम्ही याला गेलो, नाशिकला गेलो होतो याच्यामध्ये. गाडी काढून इकडे नाही लई हा रोड खाली ना, त्याच्यामुळं मागच घ्यावं लागेल. कसं लागली ना तर नाक ताण होईल, त्याच्यामुळे आपलं नुकसान होईल गाडीची. नुकसान एक तर काय आधीच ते रोड खराब आहे हा, त्याच्यामुळं लागली नाही पाहिजे. आपली गाडीची जबाबदारी आपण ठेवायची. तो काहीच घरी आलोय आणि जेवण करायचं आणि गेलतो आम्ही. लॉन्स बुक केलेलंच होतं दादानी, फक्त आम्ही मेन्यू ठरवायला गेलतो, कारण की मेन्यूचं थोडा शॉर्टेज झालता, तेवढंच ठरवायला गेलतो. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.